संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी। हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्का अंतर्गत कारवाई। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक। समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का याकडे लक्ष। माझाले एक देवमाणूस सोनवणे क्षीरसागर धस त्याला अडकवतायत। आरोपी वाल्मिक कराडच्या आईचा सकाळपासून परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची कुटुंबियांची भूमिका। परळीत व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी। धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात। तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे। कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी। बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना। कुणीही दोषी असो मुख्यमंत्री कारवाई करणार। चौकशीत नावं येईल त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा। महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी। 23 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। तर नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नागपुरातील 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी आज बंद। एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं तर बोरिवलीत 100 खाटांचं रुग्णालय उभारणार। परिवहन मंत्र्यांची घोषणा। कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्य शासनाकडे।